सोलापूर महापालिका नगर अभियंता कार्यालयातील नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला। नगर अभियंता लक्ष्मण चलवादी हे 1986 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर पालिकेत रुजू झाल्यानंतर पालिकेच्या नगर रचना आदींसह इतर पदावर काम केले। सोलापूर महानगरपालिकेत लक्ष्मण चलवादी हे मागील 37 वर्षांपासून प्रदीर्घ अशी सेवा बजावल्यानंतर शनिवारी पालिकेच्या प्रांगणात लक्ष्मण चलवादी यांचा सपत्नीक सत्कार करून मोठ्या जड अंतःकरणाने त्यांना निरोप देण्यात आला। यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, नगर रचना विभागाचे मनीष विष्णुकर, सारिका अकुलवार, माजी नगर अभियंता मोहन कांबळे आदींसह नगर अभियंता कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते। कौतुक सोहळा म्हणायला हरकत नाही, कारण आज ज्या व्यक्तीने आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपली संपूर्ण जीवन, ज्या वर्षी त्यांना वयाच्या 20व्या वर्षापासून ते सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत झाले आणि 37 वर्षाची प्रदीर्घ सेवा त्यांनी महापालिकेत बजावलेली आहे, अशा कर्तृत्ववान इंजिनियरच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलो। आणि विशेष म्हणजे मला त्याचा सार्थ अभिमान आहे की माझ्या हस्ते हा त्यांचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। आज त्यांच्या जीवनाची सुरुवात त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या कलिगनी केलेली आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चलवादी साहेबांनी त्यांचं जीवन कार्य पुढे नेलेलं आहे आणि आज त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी अशा उच्चपदी विराजमान होऊन निष्कलंक सेवा करून आज त्या सेवेमधून ते निवृत्त होत आहेत। त्यांनी केलेल्या कार्याच्या सर्व इंजिनियरनी इथं कौतुक केलेलंच आहे। विशेष म्हणजे माझ्या महापालिकेच्या जडणघडणामध्ये चलवादी साहेबांचा अत्यंत मोलाचा मला सहभाग आहे, सहकार्य झालेला आहे आणि त्या सहकार्यामुळं मी सांगायला आज इथं मला काही कमीपणा वाटणार नाही की मी आज नगर अभियंता होताना चलवादी साहेबांच्या सहकार्यामुळे मी ते नगर अभियंता होऊ शकलो आणि त्यानंतर मी आज या अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत येऊ शकलेलो आहे। तर सांगतो, आत्ता आम्ही जेव्हा साहेब माझ्या ऑफिसला आले, म्हणजे इथं येण्याच्यापर्यंत, इथं येईतोपर्यंत साहेब महापालिकेच्या कामात व्यस्त होते। शेवटचा कॉल आम्ही येताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला होता की त्यांनी त्यांना काम सांगितलं होतं अर्धा तासापूर्वी आणि ते काम करत होते। त्यांनी ते काही मेसेजेस आणि काही कामाच्या संदर्भात त्यांनी काही सूचना दिल्या होत्या। म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माणसाला जोपर्यंत महापालिकेतून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत कामाची काय सुटका नाहीये। आणि आज आयुक्त मॅडमकडे जेव्हा बैठक झाली तेव्हा साहेबांना सांगितलेलं आहे, आम्ही जरी आता सोडत असलो तरी आम्ही जेव्हाही तुम्हाला बोलवल त्यावेळी तुम्ही महापालिकेत येत असाल तर आम्ही आज सोडते, नाही तर तुम्हाला परत मी थांबवून घेते असं सांगितलं मॅडम। याचा अर्थ असा आहे की चांगल्या पद्धतीचं केलेलं काम त्याची प्रत्येकानं पावती देतो आणि त्या पावतीमधून त्याची भावना व्यक्त होतात। एक तर मॅडम हे सांगायचं की चांगलं काम केलेलं आहे, अशा अधिकाऱ्याची आम्हाला गरज आहे, परंतु ठीक आहे, काळाची गरज आहे, कुठं थांबलं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे आणि अशा माध्यमातून चलवादी साहेबांनी हा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे। चलवादी साहेबांचं काम, त्यांची प्रतिमा, त्यांच्या सौभाग्यवती आज इथं उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करेन की चलवादी साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात कष्ट केले, तुम्ही त्यांना सहकार्य केलंय। आता मात्र तुम्ही दोघं आणि तुमचं कुटुंबीय सगळे आनंदाने राहा, आनंदाने तुमची आता युरोप ट्रिप आहे, ती ट्रिप एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करा